श्रीराम. प्रभू श्रीरामांचं जीवन आम्हा सर्वांसाठी एक आदर्शवत अशा प्रकारचं जीवन आहे. रामासारखा देव नाही. भगवान श्रीरामांचं चरित्र हे आदरणीय आहे, आचरणीय आहे आणि वंदनीय सुद्धा आहे. रामासारखा राजा नाही. रामराज्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे राम लोकाभिराम होते. म्हणजे लोकमतांचा आदर करणारा राजा म्हणून रामाची ख्याती आहे. लोकाभिराम हा शब्द रामरक्षेमध्ये 3 वेळा आलेला आहे. रामासारखा पुत्र नाही. आपल्या पित्याने सावत्र आईस कधीतरी दिलेल्या 2 वराकरता रामाने 14 वर्ष वनवास भोगला आणि तो सुद्धा अतिशय आनंदाने. रामासारखा पती नाही. जनकपुरीमध्ये सीतामाईची जेव्हा पहिली भेट श्रीरामांची झाली, तेव्हाच सीतामाईला सांगितलं, आजपासून तुला सोडून सर्व स्त्रिया माते समान आहेत. दशरथ महाराजांनी 700 बायका केल्याचा उल्लेख आढळतो. प्रभू श्रीराम निदान 7 तरी करू शकले असते, परंतु एकपत्नी व्रत रामाने आजन्म पाळलं. रामासारखा बंधू नाही. प्रभू श्रीरामांनी आपल्या सर्व भावंडांवर सारखंच प्रेम केलं. वनवास संपल्यानंतर भरताचा वियोग सहन झाला नाही. त्यामुळे सोन्याची लंका तर जिंकली, परंतु ती लंका न पाहताच भरत भेटीसाठी म्हणून आतुर झालेले राम तसेच अयोध्येकडे परतले. लक्ष्मणाने अवतार संपवल्याबरोबर रामाने सुद्धा आपला अवतार संपवला. यावरून आपल्याला रामाचं बंधुप्रेम लक्षात येतं. रामासारखा मित्र नाही. सुग्रीवास साथ देऊन वालीचा वध तर केला, तेव्हा वालीने आरोप केला, परंतु प्रभूने उत्तर दिले की लहान भावाच्या बायकोवर वाईट नजर ठेवणारा वधासच योग्य आहे. कारण लहान भावाची बायको, बहीण, सून आणि मुलगी ह्या 4ही स्त्रिया समान असतात. रामासारखा शिष्य नाही. साक्षात ब्रह्मस्वरूप असताना सुद्धा गुरु वसिष्ठ आणि विश्वामित्रांची अतिशय मनापासून सेवा प्रभू श्रीरामांनी केली. आणि अतिशय महत्त्वाचं सांगायचं झालं तर रामासारखा शत्रू सुद्धा नाही. कारण रावणासहित आपल्या सर्व शत्रूस रामाने मुक्ती प्रदान केली. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. अशा प्रकारे रामाचं चरित्र हे अद्भुत आहे, अलौकिक आहे, दिव्य आहे. म्हणून श्रीरामांचं चरित्राचं आचरण आपण करण्याचा प्रयत्न करावा आणि आपलं जीवन समृद्धमय, सुखमय, आनंदमय व्हावं यासाठी नित्य प्रयत्नशील राहावं. जय श्रीराम.